पंढरपूर तालुक्यात वर्षानुवर्ष एमआयडीसीच्या नावानं जे राजकारण चालायचं त्याला आता मात्र आमदार समाधान आवताडे यांनी उद्योग मंत्रालयाचे सहसचिव संजय देगावकर यांच्याकडून पंढरपूर एमआयडीसीचा अध्यादेश स्वीकारून एक प्रकारे या एमआयडीसीच्या नावानं चालणाऱ्या राजकारणाला ब्रेक दिला गेलाय। या एमआयडीसीच्या उभारणीमुळे पंढरपूर तालुक्यातील हजारो बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। आमदार समाधान आवताडे यांचा कार्यकाळ पाहता अत्यंत अल्पावधीतच त्यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये कोट्यावधीचा निधी आणून एवढ्यावरच न थांबता आणि दुष्काळात मान नदीत पाणी आणून देखील एक इतिहास घडवला गेला। त्यामुळं आमदार आवताडे यांनी जे ठरवलं ते केल्याशिवाय शांत बसणार नाही। तुम्ही दिलेला लोकप्रतिनिधी खमके आणि खंबीर असल्याचं देखील आवताडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलून दाखवलं। याच कारणानं येणाऱ्या निवडणुकीत जनता आपलाच विचार करेल असंही सांगितलं गेलं। कसं आहे, एवढ्या आनंदाच्या वातावरणामध्ये परत दुःख ह्यानं अडवलं तर मी असं केलं, त्यानं अडवलं तर मी असं करणार की काय बोलायला नको। आपल्याला एक आहे, विकास करायचा आहे। हे कुणी काही येऊ द्या, तुम्ही दिलेला लोकप्रतिनिधी हा खमके आहे, खंबीर आहे। तुम्ही कुठलीही काळजी करू नका। जे आपण त्या ठिकाणी जे ठरवलंय, ज्या विकास कामं करायचे आहेत ते 100% आपण केल्याशिवाय सोडत नाही आणि सोडणार। आज खरं म्हणजे तो उद्योग बऱ्याच दिवसातनं मंगळवेढ्यामध्ये आवताडे शुगर कारखान्याच्या जवळ तो उद्योग या निमित्तानं तो चालवला, बेरिंग बनवायचा। त्यामध्ये जो बजाजला जे पार्ट जातात त्या बेरिंगसुद्धा बनवण्याचं काम प्रसाद कुलकर्णी म्हणून उद्योजक आहेत, मंगळवेढ्याचेच उद्योजक आहेत। तर त्यांनीसुद्धा तो उद्योग मोठ्या प्रमाणात मोठा उद्योग आहे। त्यांची पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडलाही फॅक्टरी आहे, दुसरी फॅक्टरी इथं या निमित्तानं मंगळवेढ्यामध्ये होते आणि तिथला सगळा माल हा बजाज आणि एक्सपोर्ट होणार आहे। ही अशा पद्धतीच्या सुद्धा फॅक्टरी आपल्या मतदारसंघात येऊन आता काम करू लागलेले। कसं आहे, मी मागच सांगितलेलं आहे, मागच्या मुलाखतीतच मी सांगितलेलं आहे की एक MIDC तर मंजूर झालेली आहे, दुसऱ्या MIDCला सुद्धा शुभेच्छा आहेत। 2-2 MIDC झाल्या तर अनेक उद्योग या येतील आणि आपल्या तालुक्यातील युवकांना तर काम लागेलच लागेल, पण बाहेरच्या तालुक्यातल्या युवकसुद्धा या निमित्तानं आपल्या तालुक्यात येतील आणि आपलंसुद्धा अर्थकारण तालुक्याचं चांगल्या पद्धतीनं भक्कमपणे होईल याची मला खात्री आहे। खरं म्हणजे आपण अतिशय चांगला प्रश्न विचारला, मगाशी त्यांनी पण विचारला होता, परंतु हा प्रश्न विचारत असताना मी आपल्याला एवढी आज या निमित्तानं खात्री देतो की मी आज या ठिकाणी प्रयत्न करून पंढरपूर MIDCची जी मंजुरी केली आहे, जी MIDC होणार आहे त्या MIDCचं खरं म्हणजे मंगळवेढा MIDC होऊ देणार, मंगळवेढ्यासारखी MIDCचं परिस्थिती होऊ देणार नाही। या MIDCमध्ये 100% आपण उद्योगच आणला पाहिजे आणि असे उद्योग आले पाहिजे की जेणेकरून 4 लोकांच्या हाताला, 4 कुटुंबाच्या, 10 कुटुंबाच्या हाताला काम लागेल, अशा पद्धतीचे उद्योगच या निमित्तानं आणले जाते। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री महोदय सगळ्यांशी मी बोलणं झालं आहे। मला सगळेजण तारीख देतो म्हणले, परंतु या निमित्तानं जे त्याच्या टायमिंग वेळेनुसार आपण ठरवू। 40 वर्ष मागचं अपयश होतं का? म्हणजे 40 वर्ष MIDC 84 पासून MIDCची मागणी होती, म्हणजे तात्या टिंगरे असल्यापासून आतापर्यंत म्हणजे आज मंजुरी मिळली। 40 वर्ष मागच्या लोकांचं हे अपयश आहे का? तात्यासाहेब टिंगरेंनी या निमित्ताने आवाज उठवला होता। खरं म्हणजे मी जुन्यापासून येत नाही मुद्दा, परत त्याला आपण प्रश्न विचारून त्याला कुठंतरी खोडा टाकण्याचा प्रयत्न या निमित्तानं होऊ नये अशी सगळ्यांना विनंती आहे। मी आपल्याला तेच सांगतोय की मंगळवेढा MIDC सारखी मी पंढरपूर MIDCची अवस्था होऊ देणार नाही। कारण तुम्ही मला प्रश्न जो विचारला त्याचं उत्तर मी अगोदरच दिलेलं आहे। कारण त्यामध्ये असणारी जी दुरावस्था आहे, ज्या MIDCला खरं MIDC होणं म्हणजे सुरुवातीला त्याची असणारी लेआउट, त्याला लागणारं पाणी, त्याला लागणारं विजेची क्षमता, अशा सगळ्या गोष्टी होत असतात। परंतु मंगळवेढा MIDCची 50% जमीन त्या सौर ऊर्जेला गेली आणि त्या सौर ऊर्जेला 4 बिहारी वॉचमॅन तिथं आता काम करतात। म्हणजे 50%पेक्षा जमीन जादा गेल्यामुळं तिथल्या MIDCला लागणारं पाणी, तिथलं लागणारं सबस्टेशन आत्ता मंजूर मी केलं आहे, अजून काम चालू आहे त्याचं सबस्टेशनचं। म्हणजे MIDC स्थापन कधी झाली, त्याला वीजच नसेल तर MIDCचा काय उपयोग? तर आत्ता सबस्टेशन त्याचं मंजूर होतं आहे। कारण का की त्या सबस्टेशनमधनं लागणारी जी वीज आहे तेवढ्या प्रमाणात कोण घेऊ शकत नाही।
कारण तेवढी जागाच तिथे शिल्लक नाही. तर अशा पद्धतीची MIDCची ती जुना विषय आहे. त्यावेळच्या परिस्थितीमध्ये काय काय झालं काय नाही, वेळ आल्यानंतर त्या गोष्टीचा उहापोह 100% केला जातो. आमदारांची झाडावड सुरू असते, काय निधी मिळत नाही म्हणून नाराजी व्यक्त केली जाते. मात्र तुम्ही पाणी असेल किंवा MIDCसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला, तर विशेष मुख्यमंत्र्यांचं तुमच्यावरती लक्ष आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचं विशेषतः माननीय मुख्यमंत्री असतील, आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, या सगळ्यांचं या ठिकाणी चांगलं विशेष करून लक्ष आपल्या मतदारसंघावर आहे. की आज आलेल्या निधीवरनं आपल्याला सगळ्याला 100% ते जाणवत असेल. आणि सर्व महायुतीतले सर्व नेते मंडळी या जे आपणही आपले संबंध या आपण दिलेला जो लोकप्रतिनिधी हे संबंध त्याच पद्धतीनं टिकवून ठेवून जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या तिजोरीमधनं या पंढरपूर मंगळवेढ्याच्या जनतेसाठी इथल्या विकास कामासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम या ठिकाणी आज करतो आहे. आणि एवढा निधी आणूनसुद्धा या ठिकाणी तुम्ही जर मला विचारलं तर मग विकास झाला का, तर माझं उत्तर त्याला एकच आहे की अजूनही विकास झालेला नाही. कारण गेल्या कित्येक वर्षाचा स्वातंत्र्य मिळून आपल्याला 78 वर्ष झाली. हा गेल्या कित्येक वर्षाचा बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे. आणि एवढा आज जवळजवळ 3000 कोटीचा आणि 1000 कोटीचं जर हॉस्पिटल धरलं तर 4000 कोटी म्हणजे 3000 कोटीचा निधी सध्या आपल्या मतदारसंघात येतो आहे. एवढा निधी येऊनसुद्धा आपल्याला या निमित्तानं तेवढी विकास कामं 100% पूर्ण करता आली नाहीत. अजून आपल्याला विकास कामं करण्याची गरज या मतदारसंघात आहे. अजून कामं बरीचशी पेंडिंग आहेत. ती विकास कामंसुद्धा या ठिकाणी मला खात्री आहे जनतेला त्या विकास कामाची 100% गरज आहे. आणि त्या विकास कामं करण्यासाठी जनता 100% पुढच्या वेळेलासुद्धा मलाच या ठिकाणी ही करल याची खात्री